जगद्गुरु शंकराचार्यांच्याकडे पण अशाच तुमच्यासारखे काही साधक केले आणि त्या साधकांनी जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आचार्यांना म्हणजे जगद्गुरु शंकराचार्यांना असाच प्रश्न केला. काय प्रश्न केला? आचार्यजी, अहो आचार्यजी, या भूमीवर इतकं पाप होतंय, या दिवसाढवळ्या खून होतात, मारामाऱ्या, चोऱ्या, बलात्कार, लबाडी, एवढं सर्व या भूमीवर पाप होतंय आणि एवढं सर्व पाप सहन कशी पृथ्वी करते? एवढं सर्व पाप या भूमीवर होते, ही भूमी या पापाचा भार सहन कशी करते? हा प्रश्न आचार्यांना साधकांनी विचारले. जगद्गुरु शंकराचार्याकडे आचार्य गेले आणि हे साधकांना कोण सांगतात? जगद्गुरु श्री तुकाराम महाराज. कुणाला सांगतायत? कुणाला सांगतायत? मला. त्यांना प्रश्न घेऊन आलेल्या साधकाकडे सांगतायत, बाबा हो, शंकराचार्याकडे असेच तुमच्यासारखे साधक गेले आणि त्यांनी त्यांना प्रश्न केला, आचार्यजी, ह्या भूमीवर एवढं पाप होतंय आणि भूमी आपली हे पापाचं ओझं कसं सहन करते? त्यावेळेला शंकराचार्यांनी त्या साधकांना म्हणजे आचार्याने साधकांना उत्तर दिलं, तुम्हाला ऐकायचं ही भूमी पापाचा भार सहन कशासाठी करते? तर ऐका म्हणे, जोपर्यंत ही भूमी पापाचा भार सहन करणार आहे कुठपर्यंत? तोपर्यंत. ऐका, कुठपर्यंत? महाराज सांगतात, आचार्यजी सांगतात, जोपर्यंत या पृथ्वीवर 7 तत्व आहेत, 7 तत्व, तोपर्यंत भूमी या पापाचा भार सहन करणार. आचार्यजीने विचारलं, कोणते 7 तत्व आहेत सांगा. त्यावेळेला जगद्गुरु शंकराचार्य सांगतात, ऐका बाबा, 7 तत्व जोपर्यंत या भूमीवर आहे तोपर्यंत भूमी ही भार आपला सहन करणार. कशाचा? पापाचा. ज्या वेळेला ही 7 तत्व नष्ट होणार त्यावेळेला मात्र भूमी ही पापाचा भार सहन करणार नाही. त्यावेळेला 7 तत्व जगद्गुरु शंकराचार्य सांगतात. पहिलं तत्व आहे, जोपर्यंत या भूमीवर गाय आहे तोपर्यंत भूमी आपला पापाचा भार सहन करणार. दुसरं तत्व आहे, जोपर्यंत या भूमीवर वेद आहे तोपर्यंत भूमी आपला पापाचा भार सहन करणार. तिसरं तत्व आहे, जोपर्यंत त्रिपाठी ब्राह्मण या भूमीवर आहे तोपर्यंत पृथ्वी आपला या पापाचा भार सहन करणार. चौथं तत्व आहे, जोपर्यंत या भूमीवर निर्लोभी आहे तोपर्यंत भूमी आपला पापाचा भार सहन करणार. 5वं तत्व आहे, जोपर्यंत दानशूर या भूमीवर आहे तोपर्यंत पृथ्वी आपल्या पापाचा भार सहन करणार. 6वं तत्व आहे, जोपर्यंत या भूमीवर पतिव्रत आहे तोपर्यंत भूमी आपल्या पापाचा भार सहन करणार. आणि 7वं तत्व आचार्य सांगतात, जोपर्यंत या पृथ्वीवर सज्जन आहे तोपर्यंत पृथ्वी आपला पापाचा भार सहन करणार. विठाला एक तत्व त्यांना फोडून सांगितलं. आता इथं सांगत नाही, आपलं एक तत्व महत्वाचं आहे. कोणतं? शेवटचं तत्व सज्जन. आपण अभंगाकडे यायचं आहे. सगळ्या तत्वांचं विश्लेषण महाराजांनी आचार्यजीने त्या साधकाला सांगितलं. कुणी? आद्य गुरु शंकराचार्य. गायी जोपर्यंत या भूमीवर आहे, गायी, ऐकून घ्या, आपण सगळे हिंदू आहोत, हिंदू. मी जर हा मुद्दा प्रत्येक ठिकाणी मांडतो